नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्याजणी कशा आहे, आशा करते मस्त असाल. तर आज होतं श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. तर तुम्हाला स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझं वैभव लक्ष्मी 11 शुक्रवारचं जे व्रत होतं त्याचं उद्यापन होतं. तर आता आज मी साधी सिंपल अशी पूजा मांडून घेतलेली होती, सकाळची देवपूजा. तर खाली जे कापड हातरलेलं दिसते ते नवीन हातरलेलं, मला पिवळं पाहिजे होतं पण नव्हतं मिळालं, पण असू दे म्हटलं आता ठीक आहे. तर लाल जे वस्त्र आहे तर त्याच्यावरती मी जे आपली वैभव लक्ष्मीची जी पूजा आहे ती मांडून घेतल्या. साधी सिंपलच आहे बघा, मी तर अशीच मांडतोय कायम. आणि ह्याच्यामध्ये काय बदल असेल तर मला नक्की सांगा. तर मी काल महाराजांसाठी बघा हे काल एक आसन मागवलेलं होतं, तर ते येणार होतं 20 तारखेला. पण आता स्वामींसाठी आपण काय मागितलं आणि ते आपल्याला मिळालं नाही असं कधीच होणार नाही. तर ते आदल्या दिवशीच मला मिळालेलं होतं. तर इथं देवपूजा जी आहे ती करून घेतली आणि फक्त फुलं घालायची राहिलेली होती. जास्वंदीची जेवढी होती तेवढी घातलीत. आणि मग हे दुपारनंतर बघा हिने येताना गजरा आणि फुलं केळं हे सगळं घेऊन आलेले होते. तर आज शुक्रवार होता त्यामुळे दह्याचा मी कुठंच इथं वापर केलेला नाही, कारण आम्ही नाही खात शुक्रवारचं दही. तर अभिषेक पण मी असंच साधं सिंपल घातलेलं आहे. तर पूजेचा पूर्ण व्हिडिओ नाही बनवता आला, कारण मोबाईलमध्ये आधीच 2 व्हिडिओचं हे केलेलं होतं, एडिटिंग केलेलंच होतं आणि मग मोबाईलमध्ये सेव्ह होत नाही, त्यासाठी मी नाही बनवलं. तर म्हणलं चला, आणि तसं पण काम भरपूर होतं. तर दिवसभरातलं मी कुठलंच काही शूट केलं नाही, डायरेक्ट तुम्हाला मी संध्याकाळी भेटत आहे. तर हे 6:30चं टायमिंग आहे संध्याकाळी. तर पुस्तक वाचायचं तुम्हाला, म्हणजे ग्रंथ सकाळीच वाचून झालेला होता. गावातनं जाऊन आलो. परत जेवण जे आहे ते आम्ही दोघींचं दुपारी 3 वाजल्यापासून जे हात सुरू होता, सुहानीचा आणि माझा. आणि सानूचा तर वेगळंच, तिचं जेवढं काय अभ्यास करत करत तिनं पण भरपूर अशी मदत केलेली होती. आणि श्री आम्ही चौघंजण पण दिवसभर एवढं म्हणजे हे झालं आमचं की जरी थोडी माणसं बोलवायचं असलं तर ज्या त्या प्रकारे व्यवस्थित होणं, योग्य होणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी इथं सगळं काढून ठेवलं पूजेचं. तर मी जोडी वाढणार होतो, गेल्या वर्षी पण मी तसंच केलेलं होतं आणि 2 वेळा मी 7 सवासणी सांगितलेल्या होत्या. पण आता म्हटलं की परत परत तेच नको, तर त्यासाठी म्हटलं जोडी वाढून घेतली आणि मी चौकशी करून मगच हे निर्णय घेतलेला होता. तर इथं मुलं बोलवलेली होती 5 आणि जोडपं असं वाढलेलं होतं. तर इथं आता प्रसादात केलेलं होतं शिरा, मसाले भात. मसाले भात म्हणजे आजचं जे जेवण आहे त्याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो, परत आलं लसूण काहीच नाही, फक्त खडे मसाले वापरून मी आजचं जेवण जे आहे ते केलेलं होतं. तर शिरा होता, मसाले भात होता आणि भजी होतं बटाट्याचं, परत मिरचीचं, आणि पापड होतं, आमटी होती, बटाटा आणि कोबीज काय बरं फ्लावर ह्याची भाजी होती मिक्स, आणि इथं पुऱ्या होत्या. तर एवढं मी केलेलं होतं आणि राहिलेलं होतं फक्त शेवट पापड भाजायचं. तर ते म्हटलं आता लास्ट जेवताना भाजायचं. तर सगळं पहिला धूपदीप लावून घेतलं आणि बाहेर पण कापूर तेल लावून घेतलं. तर असं वातावरण प्रसन्न करून घेतलं की वाचायला सुद्धा मन आपलं प्रसन्न वाटते. या लागले त्या आवरल्यात फॅन लाव की रे पोरांना. सोहानीला पुऱ्या कशा काय आल्यात? भजी बी आल्यात. या पोरगीला नुसता अभ्यास करायचे बघा. इकडं बघ, लुक ॲट दिस गर्ल. हीज गर्ल फक्त अभ्यास आणि हीज गर्ल फक्त अशा बोलण्यानं सगळं बंद करावं. इकडं बघ की, ते ना इकडं बघ. अयो, म्हणून मी जास्त म्हणजे हे सांगितलं नाही तुमच्या बोलण्यानं. तर इथं आता ना 6:30 पावणे 7 म्हणजे 7 वाजलेले होते. तेव्हापासून जे वाचन पुस्तक आणि आरती ते करायचं होतं. तर 8 सव्वा 8 वाजलेले होते आम्हाला. 8:30 वाजता तर पोरं जेवायला बसले. तर 6चा टायमिंग देऊन पण एवढा वेळ झाला, कारण
काम बघा मध्येच साड्या आलेल्या होत्या पिको फॉल करायला, तर दुपारच्या वेळेत मी ते केलं आणि ते करत करतच माझं जेवणाचं जे काय सोलायचं परत निवडायचं हे सुरूच होतं. मधनंच श्रीनं पण मला भरपूर अशा गोष्टी ज्या निवडायच्या सोलायच्या त्या करून दिलेल्या होत्या आणि सुहानीनं पण. ही तर पोरांची आज भरपूर मला मदत झालेली होती. तर आता इथं जे आहे ते पोथी वाचायला घेतलेली होती. तर पहिल्यांदा तर आपलं जे लक्ष्मी माता आहे तर तिचं दर्शन घेऊन त्याला हळदी कुंकू लावून आपले जे 8 रूप आहेत बघा लक्ष्मी मातेचे, तर त्यांना हळदी कुंकू लावून पाया पडून पुढं लक्ष्मी स्तवन जे आहे ते हात जोडून म्हणायचं आहे आणि मग आपली कथा जी आहे ती सुरू करायची आहे. आणि आरती करून झाल्यानंतर मग जो आपलं लक्ष्मीचं जे हे आहे आत महिमा तर ते वाचायचं आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक शुक्रवारी ही जी पूजा आहे ती अशी मांडायची आणि करायची असते. तर शेवटच्या शुक्रवारी पण अशी पूजा मांडून आपल्याला उद्यापन हे करायचंच असते. तर मग भले तुम्ही खीर नुसती करा किंवा शिरा भात करा किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही करा. तर पहिलं जे उद्यापन होतं तर ते मी एकदम मस्त आणि भारी झालेलं होतं माझं उद्यापन पण. आणि इथं आता जोडी सांगितलेली होती त्यामुळं फुल आयर जो आहे तो घेतलेला होता. म्हणजे टॉवेल टोपी, शर्ट पॅन्ट पीस आणि साडी, वटी, नारळ, तांदूळ आणि वटीला जे काय लागतात साहित्य ते तर गजरा हे सगळं मी घेतलेलं होतं. जसं आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला करायचं आहे. तर इथं मी पण जास्त तर ह्यांना पण मी बोललेलं नव्हतं. सकाळी मी शुक्रवारी सकाळी ह्यांना सांगितलेलं होतं की आज उद्यापन मी करणार आहे आणि परत स्वामींचं जे आहे ते प्रकट दिन तो पण आपण आता तो तर मी जसं स्वामी माझ्या आयुष्यात आल्यात तेव्हापासून जेवढे पण माझ्या हातनं होतील तेवढी म्हणजे आम्हा दोघांच्या हातनं जेवढी होतील तेवढे आम्ही 11 किंवा 7 मुलं 5 मुलं असं वाढतोय. तर आता इथं मुलं आहेत भरपूर पण लांब लांब राहतात बघा त्यामुळं तर जेवढी होती तेवढ्यांना मी सांगितलेलं आणि हे श्रीचे खास मित्र आहेत आता इथले तर त्यामुळं तेवढ्यांना मी सांगितलेलं होतं. इथं सुहानीचं काम सुरूच होतं अजून पुऱ्या फक्त लाटून हे करायच्या होत्या. तर ती तिचं काम करत होती. सानू तिचं काम तिकडं सुरू होतं आणि इकडं श्रीचं पण मुलांबरोबर काय ना काय तर सुरू होतं. तर इथं कथा वाचून घेतली आणि मग आरती करून घेतली. ग्रंथपोथीचं वाचन जे आहे ते मी सकाळीच करून घेतलेलं होतं कारण संध्याकाळी होणार नव्हतं मला माहीत होतं कारण एवढं लोड होते बघा सगळंच होतं आणि मला असं हे काम ठेवायचं आणि मग करायचं असं होत नाही. तर भांडी पण मी जी किचन कट्ट्यावर तुम्हाला भांडी दिसत आहे तर ती घासून मी घेतलेली आहेत कारण मांजराला किती उडकलं रे आपण तुमच्याकडे आलं तर आम्हाला हे करा काय हे तुमच्याकडे आले का आमचं मांजर काळा कलरचा आहे आलं की नाही आम्हाला फोन कर काय शेरीला नाही रे असणार नाही त्याला आम्ही आणतोयच कुठं हुडकून आणतोय तुमच्या एकदा गेलतो कारण तिकडे गेले ते तर ते मांजर हेच नव्हतं म्हणजे असं उंदर खात्याला नव्हतं पर्शन होतं. वाईट मित्रांच्या संगतीने सत्ता रेस दुगार खेळू लागले. जवळ असणारी सर्व संपत्ती तसेच दागिने सुद्धा त्याने घालवले. सुमती ही सुसंस्कारी सुशील सेवाभावी स्त्री होती. तिला आपल्या पतीच्या वागणुकीबद्दल खूपच वाईट वाटत होते परंतु हे सगळं हाल श्री माते मन कामना पूर्ती जय देव जय. बाहेर जा सुरू केलं नाही काय वय असू दे की या सगळीच बसा वाढू लागू काय या की
वर्धने कवली जीवन करी अन्न हे पूर्ण ब्रह्म उदयन वरण नोरे जाणीचे यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ पापड घाल की नको कसं एवढं काम आता शिल्लक राहिले आणि नाही तर जेवण वाढायचं केलं ठेवू का बुट्टे आण बरं. एक 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 सगळ्यांना एक एक एक. कुणाला आले दोन दोन तिघांना दोन दोन आले या दोघांना एक एक आले कुणाला नको येतो की सोडून छोटे छोटे कुणाला आलाय रे 1 रुपया म्हणला तुम्ही हे घे तुला आणि त्याला अर्णवला आडनावला तुझा 1 रुपया तर इथं मुलांना आहे ना जेवून ते झालं दक्षिणा ते केळ फुलं काय काय होतं ते सगळं देऊन झालं. आता स्त्री ह्या दोघा तिघांना जे आहेत ते लांब आहेत त्यामुळे त्यांना सोडायला गेला आणि आता जोडीला जेवायला वाढायचं होतं त्यामुळं पुढचा जो व्हिडिओ आहे तो छोटासा झालेला आहे कारण बघा एकेकाला आवडते एकेकाला नाही त्या तर अशा प्रकारे मी स्वामी महाराजांचा प्रकट दिन आणि वैभवलक्ष्मी उद्यापन जे आहे ते साजरं केलेलं आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.